आज आपण अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळतो तसाच व्हाईट सॉस पास्ता कसा करायचा ते बघणार आहोत। एकदम घरच्या घरी क्रीमी आणि टेस्टी पास्ता तुम्ही काही मिनिटातच तयार करू शकता। पाणी गरम होत असतानाच त्यात अर्धा चमचा मीठ आणि 1 चमचा तेल टाकायचं। या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात हा पास्ता टाकायचा। 7 ते 8 मिनिटात हा पास्ता शिजून तयार होतो। आता गॅसवर एक पॅन ठेवून त्यात 1 चमचा बटर टाकायचं। नंतर त्यात बारीक चिरलेला लसूण टाकून थोडंसं 1-2 मिनिटे याला परतायचं। आता त्यात हा चिरलेला कांदा टाकायचा आणि मध्यम गॅसवरच याला परतायचं। कांदा परतून झाला की त्यात लाल सिमला मिरची, हिरवी सिमला मिरची आणि पिवळी सिमला मिरची टाकून थोडं परतायचं। या भाज्यांना खूप जास्त मऊ शिजवायचं नाही, कारण पास्ता खाताना त्याचा क्रंच लागला पाहिजे। या भाज्या परतत असतानाच त्यात अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि अर्धा चमचा मीठ टाकून परतायचं। भाज्या आता परतून झाल्या आहेत। आता व्हाईट सॉस करण्यासाठी गॅसवर एक कढई ठेवायची आणि त्यात 2 चमचे बटर टाकायचं आणि बटर गरम होत असतानाच त्यात हा मैदा टाकायचा। त्याला सारखं हलवायचं म्हणजे त्याच्या गुठळ्या तयार होणार नाही। त्यात आता हे दूध टाकायचं। लक्षात ठेवायचं, दूध टाकत असताना सुद्धा हे एका हाताने सारखं हलवत राहायचं आहे। सॉस आता चांगला दाटसर झाला आहे। त्यात आता हे दोन्ही चीज स्लाइस टाकायचे आणि याला यात चांगलं मिक्स करायचं। हा सॉस शिजत असतानाच त्यात अर्धा चमचा काळी मिरी पावडर, थोडंसं मीठ, ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकून चांगलं मिक्स करायचं। आता त्यात या परतलेल्या भाज्या आणि हा बॉईल केलेला पास्ता टाकून चांगलं एकजीव करायचं। हे बघा, चीजमुळे याला किती छान क्रीमी असा टेक्स्चर आला आहे। 1 ते 2 मिनिटे याला आपण असं शिजवून घेणार आहोत। तयार आहे आपला मस्त रेस्टॉरंट स्टाईल व्हाईट सॉस पास्ता।